मालेगावकरांचा पैसा कचऱ्यात जातोय, काय आहे समस्या पाहूयात। मालेगाव महापालिकेच्या अस्वच्छतेच्या कारभारामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। मालेगावकरांवर आर्थिक बोजा टाकत करोडोंचा ठेका देत कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचं कंत्राट देण्यात आलंय। दररोज शहरातील 300 टन कचरा उचलणं अपेक्षित असताना तसं होत नसल्याचा आरोप नागरिक करतायत। तर कचऱ्याच्या गाडीचं वजन वाढवण्यासाठी दगडं लाकडं टाकली जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। वजन वाढवण्यासाठी माती, लाकडाचे ओंडके किंवा इतर पदार्थ, तत्सम पदार्थ जे डोअर टू डोअर कचरा संकलनात अपेक्षित नाहीत ते पदार्थ टाकून त्या ठिकाणी वजन वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। इनडायरेक्टली हा कचऱ्याचा भ्रष्टाचार आहे। मला वाटतं 300 टन जर प्रामाणिकपणे कोणार्क एंटरप्राइजेसने डोअर टू डोअर कचरा संकलन केला तर दुसऱ्या दिवशी मालेगावात कचरा सापडणार नाही। मालेगाव महानगरपालिकेच्या अस्वच्छतेच्या कारभारामुळे हद्दपार झालेले जुने आजार पुन्हा डोकं वर काढत असल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। तर सरकारनं मालेगावच्या स्वच्छतेचं टाटा सोशल वेलफेअरच्या माध्यमातून स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात येते। त्याचबरोबर स्वच्छतेच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मालेगावकर विधायक संघर्ष समितीनं नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रारही दाखल केली आहे। जागोजागी कचऱ्याचा एवढा मोठा ढीग आहे की त्याच्यामधून जाणं लोकांना काही ठिकाणी अवघड होतं। विशेषतः म्हणजे हद्दपार झालेले आजार स्वच्छता नसल्यामुळे आज मालेगावात येत आहे। अशा प्रकारे जो हा तमाशा चालू आहे तो तमाशा थांबवण्यासाठी मालेगावकडे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष दिलं तरच या गोष्टी होतील। मालेगावचा स्वतंत्र अहवाल मागवावा। मालेगावच्या स्वच्छतेच्या ठेक्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भात आम्ही माननीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील आम्ही अर्ज केलेला आहे। परंतु या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। ज्या पद्धतीने कचऱ्यावर खर्च होत आहे, स्वच्छतेवर खर्च होत आहे, त्यातला 50% पैसा हा राजकीय लोकांना रसद म्हणून पुरवला जातो आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या कराचा पैसा खर्च होत असेल आणि सुविधाच मिळत नसतील तर काय करायचं असा सवाल मालेगावकर करतायत। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।